तिचं ते भरगच्च शरीर, चिकनं कंबर, तो फिटनेस, आहा! चालायची तेव्हा तिची ती मागची हालचाल आणि तिचा कलर खूप छान होता. तिला बघून माझ्या शरीराची पूर्ण हालचालच बदलून गेली. लतिकाच्या तोंडावर पडणारी खळी बघून मी वेड्यासारखाच झालो. लतिका 26 वर्षाची होती. कामवाली बाई होती. तिचं ते भरगच्च शरीर बघून मला खूपच कसं तरी व्हायला लागलं. एक कामवाली बाईसुद्धा इतकी सुंदर असू शकते असा विचार मनात यायला लागला. आता काय, मीना पण घरात नाही तर देवाने पाठवून दिलेली एक संधी ही कामवाली बाईच. माझं तर सगळं इच्छा मनासारख्या लागणार आहेत आणि पणाला लागणार आहेत. अरे वा वा, काय शरीर आहे! काहीचे अंगकाठी आणि बघूनच वेड लागलं मला. दिसायला किती सुंदर आहे. तिला मी खिडकीतूनच बघितलं. आता ती आवाज द्यायला लागली आहे का कोणी? मला असं कळलं होतं की तुम्हाला कामवाली बाई पाहिजे होती म्हणून मी आले आहे. तेवढ्यात मी घरात जाऊन कपडे वगैरे चेंज करून बाहेर आले. हो, आहे घरात. आम्ही सांगितलं होतं तिला. तर मी लांबूनच बघितलं होतं. जवळून बघितलं तर काय एक नंबर बाई होती, एकदम फटाका. मी तिच्याकडे बघत उभा राहिलं. अहो साहेब, माझं नाव आहे लतिका. नाव आहे माझं. मला सगळे काम येतात. धुणं, भांडी, फरशी सगळे करते. पण मला कटकट अजिबात नको आहे. बोलला तुम्हाला पाहिजे आहे की नाही दुसरीकडे शोधू काम? मॅडम कुठे आहे? त्यांना पाठवा जरा. अगं हो बाई, मॅडम घरी नाही आहे. मी सांगेल तुला, पण त्याआधी मला तुझं काम कसं आहे ते तर बघू दे. म्हणजे अगं आज तू काम कर म्हणजे मला कळेल. ठीक आहे, मी आत्ताच कामाला लागते. तेवढ्यात मी तिला बोललो, माझं नाव नाही विचारणार? अहो साहेब, विसरले मला. बोला, काय नाव तुमचं? माझं नाव विलास आहे. अगं पण मी तुझं नाव विसरलो. सांगतेस का? हो, माझं नाव लतिका आहे. लतिका, तू खूप सुंदर आहेस. लतिका हळू आवाजात थांबली. थँक्यू साहेब, बोलली. मी लतिकाच्या आजूबाजूला होतो. तिला सगळे कामं सांगून दिली. आणि मग साहेब, तुम्हाला माझी कामं कशी वाटली? अगं तू छान काम करते, पण तुझा पगार? मला तिकडे 3,000 रुपये पगार होता. थोडं लांब होतं माझ्या घरापासून. इथे जवळ आहे म्हणजे तुम्ही 2,500 दिले तरी चालतील. विलास हसून बोलला, अगं वेडी, तुझे काही 2,500ची किंमत आहे? लतिका मोठ्याने बोलली, मग काय, किती देणार? मी तुला 5,000 रुपये देईल. पण काय, तुला रोज रेग्युलर कामाला यावं लागेल? हो, म्हणजे काय, मी रोजच येणार. लतिका 8 दिवसापूर्वी कामाला आली होती. तिला येऊन 8 दिवस झाली होती, पण माझ्या स्वप्नात सुद्धा ती यायला लागली होती. लतिका आजूबाजूला काम करत राहायची. मी पण तिथेच राहायचो. तिच्याकडे बघून मनाला एकदम अस्वस्थ वाटायचं. असं वाटायचं जाऊन हिला लगेच मिठी मारावी. पण लतिका, हे सगळं थोडं अवघड जात होतं. लतिकाला हे शब्द माझे कसे सांगावे ते कळत नव्हते. लतिका किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तिचं ते चिकनं कंबर बघून मला राहिलंच गेलं नाही. मी तिला मागून हळूच गेलो आणि मिठी मारली. तेवढ्यात लतिका, साहेब काय करताय तुम्ही? मला साहेब नको म्हणून मी वेडा आहे तुझ्यावर? साहेब, हे बरोबर नाही. माझा पण नवरा आहे. त्याला कळलं तर तो काय म्हणेल? आणि तुमची बायको सांभाळलो आणि तुझा नवरा, हे बघ माझ्याकडे लतिका अफाट पैसा आहे. तुझ्यासारखी सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात येणं म्हणजे तुला श्रीमंत करणे हाच माझा हेतू राहील. बघ, मी तुला कोणत्याही गोष्टीची कमी भासू देणार नाही. फक्त तू मला होकार दे. माझी बायको सुनंदा, ती तर मुलाकडे राहते आणि सुनेकडे राहते. आपल्या वडिलांना सांभाळायला माझ्यात कोणीच नाही लक्ष ठेवायला. मग काय तुझी मज्जा आहे? आणि तुझा नवरा तर घरी असतो. त्याला होणार आहे. हे बघ, तू जर होकार दिला तर तुला दुसरीकडे कामाला जायची काही गरज नाही. तुला सगळं आणून देईल. प्लीज तू मला होकार दे. मी तुला दर महिन्याला 50,000 रुपये देईल. माझी 1,00,000 पेन्शन येते. लतिका हे सगळं ऐकून थोडी विचारात पडली. तिला पण खूप छान वाटलं. 50,000 ऐकून तोंडाला पाणी येईल. लतिकाच्या तोंडाला पाणी आलं. लतिका बोलली, साहेब काही वेगळंच घडलं तर? असो, तुम्हाला उद्या सांगते. आता लतिकाच्या मनात प्रश्न आले. तिने दुसऱ्या दिवशी त्या साहेबांना सांगितलं, तो मला होकार देईल, पण तुम्हाला त्याच्या आधी माझ्याशी रजिस्टर लग्न करावं लागेल. म्हणजे उद्या काही बरं वाईट कोणाला कळलं तर आपल्यावर समस्या यायला नको, माझ्यावर काही बोलायला नको. म्हणून साहेब तिच्या वेडा झाला होता. त्याने खरंच रजिस्टर लग्न करून घेतलं. एक नवीन लग्न झालेल्या जोडप्यासारखं वागणं बोलणं झालं होतं. सगळीकडे यांची चिवचिव झाली होती. हे सगळं चालू असताना 2 महिने झाले होते आणि अचानक एक दिवस मालकीण आणि साहेबांची धर्मपत्नी तेथे येऊन राहायला लागली. मग पुढे काय झालं जर ते मला